मित्रहो, सर्वप्रथम डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजचा जो दिवस आहे 20 ऑगस्ट, तो त्यांच्या स्मरणाचा आणि त्यांना अभिवादन करण्याचा दिवस आहेच. मी ज्या विषयावरती बोलणार आहे त्याच्या संदर्भात या दिवसाचं एक आणखीन महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे. 20 ऑगस्ट 1828 या साली बंगालमध्ये राजा राममोहन रॉय आणि त्यांचे सहकारी म्हणजे देवेंद्रनाथ टागोर वगैरे लोकांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तुम्ही म्हणाल की त्याचा काय संबंध आजच्या दिवसाशी, तर आपण तो जो महत्त्वाचा विचार ही चर्चा करणार आहोत की ब्राह्मो समाज हा एक धर्मपंथ होता आणि ब्राह्मो समाजाच्या लोकांना आपण अशा प्रकारचा एक धर्मपंथ काढावा असं का वाटलं त्या काळामध्ये, तर त्यांना असं वाटलं की आत्ता जे धर्माचं स्वरूप जे आहे ते भ्रष्ट आहे आणि म्हणून त्याची चिकित्सा करायला पाहिजे आणि त्याचं शुद्धीकरण करायला पाहिजे. म्हणून त्यांनी तो उपक्रम ज्याला म्हणतो आपण तो केला आणि त्याचा बंगालवरती बराच प्रभाव पडला निश्चितपणे. आणि त्याच दरम्यान मग महाराष्ट्रामधले सुद्धा काही विचारवंत वेगळ्या प्रकारचा विचार करत होते आणि हे बंगाली विचारांचं लोण इथपर्यंत आलं. तेव्हा तो विचार आत्मसात करून परंतु आपल्या पद्धतीने एक स्वतंत्र अशा प्रकारची चळवळ त्यांनी उभारली, ज्याला आपण प्रार्थना समाज असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर रामकृष्णपंत भांडारकर, न्यायमूर्ती चंदावरकर, विठ्ठलरामजी शिंदे वगैरे मातब्बर मंडळी होती. अगदी कालपरवापर्यंत वाईचे राणा चव्हाण. तर काय करत होती ही मंडळी धर्माचं शुद्धीकरण करत होते आणि ही प्रक्रिया अविरतपणे चालणारी आहे. म्हणजे तुम्हाला अगदी भगवद्गीतेचंच वचन सांगायचं झालं तर कृष्णाने सुद्धा आपण अवतार घेतो असं सांगितलं, म्हणजे ईश्वराने. आणि तो का घेतो, कुठल्या परिस्थितीमध्ये घेतो, तर अभ्युत्थानम अधर्मस्य. जेव्हा अधर्म धर्मावरती मात करायला लागतो किंवा अधर्मच धर्म म्हणून मिरवायला लागतो, खरा मुद्दा हा आहे. अधर्मच धर्माचे कपडे वगैरे परिधान करून घालायला पुढे येतो, तेव्हा मग आपल्याला ते कपडे काढावे लागतात. तर धर्म ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे माणसाच्या समाजाच्या जीवनामध्ये आणि तिचा अनेक क्षेत्रांच्यावरती प्रभाव असतो. तर ही गोष्ट नाकारण्यात काहीच मतलब नाही. मग अशा वेळेला त्या धर्माचं स्वरूप शुद्ध राहील हे पाहण्याचं काम हे धर्म मानणाऱ्यांचं तर आहेच आहे, परंतु मला असं वाटतं की धर्म न मानणाऱ्यांचं सुद्धा आहे. म्हणजे आत्ता हा जो मुद्दा सोनारांनी सांगितला की आपल्याला सगळ्यांच्याबद्दल आस्था असली पाहिजे. अमुक एक प्रकारचे लोक आहेत म्हणून त्यांच्याबद्दलचा एक तर सिनिसिझम ज्याला म्हणतो आपण, तुच्छतावाद किंवा ठीक आहे त्यांचं त्यांच्यापाशी असं म्हणून चालणार नाही. म्हणजे अगदीच उदाहरण सांगायचं रिलेव्हंट, म्हणजे आज मी एका सकाळी देवदासींच्या संदर्भातल्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे बोलताना मला सहज आठवलं की हा जो एक वर्ग आहे त्याच्याकडे कशी दृष्टी असते लोकांची पाहण्याची. तर मी उदाहरण दिलं, म्हणजे पुण्याच्याच इतिहासामधलं उदाहरण दिलं. सार्वजनिक सभा नावाची एक सभा पुण्यामध्ये, सभा म्हणजे ते एक संस्था होती, सामाजिक संस्था होती आणि ती सामाजिक उपयोगाची कामं करायची. कुठे सर्वेक्षण कर, कुठे सर्वे कर वगैरे वगैरे, मग त्यासाठी सरकारला अर्ज विर्ज कर, तर अशा सभा वगैरे व्हायच्या. मग त्यासाठी आपणाला ती संस्था चालायची, पैसे वर्ग म्हणजे देणग्या वगैरे गोळा केल्या पाहिजेत असा तो मुद्दा होता. त्या सभेत आले पाहिजेत लोक. तर एके ठिकाणी कुठे अडले लोक सगळे की या अशा प्रकारच्या सभांना देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना बोलवायचं किंवा नाही बोलवायचं.
त्यांनी जर देणग्या दिल्या तर घ्यायच्या किंवा नाही घ्यायच्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यांना आपण सुधारक वगैरे समजतो अशा प्रकारचे लोक हे अरे त्यांना कसं काय बोलवायचं, ते कसं काय चालतं आपल्यामध्ये, असं म्हणायला लागले. आणि लोकमान्य टिळक म्हणाले की तुम्ही काय बोलताय, त्या आपल्या इतक्याच नागरिक आहेत. म्युन्सिपाल्टीच्या धोरणांचा त्यांच्यावरती तितका परिणाम होतो जितका आपल्यावरती होत असतो. त्यामुळं त्यांना अशा सभांमध्ये येण्याचा हक्क आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांना त्यांनी जर देणगी दिली तर ते आपण स्वीकारलं पाहिजे, ही भूमिका लोकमान्य टिळकांनी मांडली. म्हणजे हा जो मुद्दा असतो की आपल्याला समाजाच्या सगळ्या घटकांच्या बद्दल आस्था असली पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असं होतं की पुष्कळशा गोष्टी लोक करतात त्या अज्ञानापोटी करतात, त्या गैरसमजापोटी करतात. प्रत्येकाच्यामध्ये ते तसं इंटेन्शन असतं काहीतरी दुष्टकृत्य करण्याचं असं नाही. मग ह्याच्यामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे की हे लवाडीने कुणी केलेलं आहे कृत्य, हे काय म्हणतात त्याला अज्ञानापोटी कुणी केलेलं आहे. मग अज्ञानापोटी जर कुणी काही केलं असेल तर ते अज्ञान दूर करायला पाहिजे आपण. तर अशा प्रकारची समाजाबद्दलची आस्था ज्याला म्हणतो आपण. नाहीतर आता तुम्ही मला सांगा की डॉक्टरांचं काय अडलं असतं त्यांनी हे जर केलं नसतं तर. डॉक्टर त्यांची प्रॅक्टिस करू शकले असते, रेग्युलर डॉक्टर त्यांचे साधनाचं काम उदाहरणार्थ दुसरा एक त्यांचा प्रांत ते करू शकले असते. डॉक्टर उदाहरणार्थ चांगले एखादे कबड्डीचं कोचिंग करू शकले असते आणखीन पुढच्या ह्याच्यामध्ये. ते न करता, या गोष्टी न करता त्यांनी इकडे एक लक्ष दिलं, स्वतःला पणाला लावलं. माणसं स्वतःला पणाला लावून जे काम करतात ते काम खरं असतं आणि ते खरं टिकतं पुढे. तर हे समाजाबद्दलची आस्था असणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि ज्यांना आपण संत म्हणतो त्या सगळ्या संतांना समाजाबद्दलची आस्था होती. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं आमच्या परंपरेमधलं सगळ्यांना माहिती आहे ते की हे ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडं संन्याशाची मुलं होती. आणि साहजिकपणे त्या काळच्या धर्मशास्त्रानुसार संन्याशी माणसाला परत संसारात यायला मुभा नव्हती. पण ते आले त्यांचे वडील आणि त्यांना जी आपत्ती झाली त्यांना समाजामध्ये दर्जा द्यायला त्यावेळेचे धर्ममार्तंड तयार नव्हते. आणि मग त्यामुळं ते बहिष्कृत झाले. आणि बहिष्कृत झाल्यानंतर गावातल्या लोकांनी त्यांची अवहेलना केली, त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिलं, त्यांना टोमणे मारायचे जाता येता, त्यांना हवं ते कधी मिळू द्यायचे नाहीत वगैरे वगैरे. तर अशा अवस्थेमध्ये एकदा ज्ञानेश्वरांना खूप उद्वेग आला. हे दुष्ट लोक आहेत, बेकार आहेत, नकोच आपल्याला यांची संगती पण नको, म्हणून त्यांनी एक दिवशी अशाच पद्धतीने रुसून रागावून त्रागा करून काही म्हणा स्वतःला बंद करून घेतलं त्या झोपडीमध्ये. आणि अशा वेळेला मुक्ताबाई पुढे आल्या. म्हणजे निवृत्तीनाथ खरं तर ज्ञानेश्वरांचे वडील बंधू, त्यांनी सांगून पाहिलं, ज्ञानेश्वरांनी ऐकलं नाही, त्यांनी ऐकलं नाही. सगळ्यात लहान मुक्ताबाई पुढे आल्या आणि मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना सांगितलं. कल्पना करा की एक लहान बहीण मोठ्या भावाला जे सांगते आणि ते कुठल्याही प्रकारचं इमोशनल अपील नव्हतं की दादा मी सांगते म्हणून तू बाहेर आहे वगैरे, असं काही नव्हतं. त्यांनी काय सांगितलं की इथे समाजाच्याकडे आस्थेने पाहणं, तो शब्द वापरतो मी, तिथे जरी तो शब्द नसला तरी त्याचा अर्थ तोच आहे. आस्थेनं पाहणं हे संतांचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही संत आहात म्हणून तुम्हाला असं करून चालणार नाही, ते तुम्हाला शोधणार नाही. म्हणून तुम्ही बाहेर या आणि लोकांसाठी जे काय करायचं ते करा. आणि हे ज्ञानेश्वरांना पटलं, लक्षात घ्या. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या मध्ये आधीच असलेलं संतत्व जागृत करण्याचं काम, त्याचा परिचय ज्ञानेश्वरांनाच करून देण्याचं काम मुक्ताबाईंनी केलं. तर हा जो आस्थेचा धागा आहे समाजाबद्दलच्या, तो आस्थेचा धागा संत आणि समाजसुधारक यांच्यामध्ये सारखा आहे. कोण आस्तिक आहे कोण नास्तिक आहे हे पुढचे मुद्दे आहेत, ते मुद्दे महत्वाचे नाहीत माझ्या दृष्टिकोनातून. हा संतांना आणि समाजसुधारकांना जोडणारा धागा आहे की त्या दोघांनाही निश्चितपणे एक आस्था असते समाजाबद्दल आणि त्यासाठी स्वतःला पणाला लावायची त्यांची तयारी असते. म्हणजे तुकोबा जेव्हा संतांची व्याख्या करतात, आता साधारणपणे लोकांना असं वाटतं की तुकोबा संतांची व्याख्या करणार म्हणजे काय म्हणणार की बुवा संत म्हणजे विठ्ठलाचं भजन करणार असलं पाहिजे वगैरे, तशा प्रकारचे अभंग असतीलही. पण ज्या अभंगामध्ये कुठल्याही प्रकारच्या उपासनेचा उल्लेख नाही, उदाहरणार्थ अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या ना संतांच्या बाबतीत. म्हणजे तो जो प्रसिद्ध अभंग आहे, जे का रंजले गांजले ती म्हणेत वापरले, तोची साधू ओळखावा देव तिथीची जाणावा, ही संतांची व्याख्या आहे. आणि त्याच्यातच तुम्ही ईश्वराला पहा असं ते म्हणतायत. किंवा दुसऱ्या एका ठिकाणी तुका म्हणे तोची संत सुशी जगाचे आघात,
कशाला संतांनी स्वतःच्या जगाच्या आगात काय संतांचं नडलेलं आहे. पण नाही, त्याची ती जी उर्मी असते की आपल्याला लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. ही अलीकडच्या काळात शब्द वापरला बऱ्याच लोकांनी, सामाजिक बांधिलकी वगैरे, तेव्हा तो शब्द नव्हता. पण आपण काहीतरी लागतो समाजाचं, किंवा समाज आपला कुणीतरी लागतो. म्हणजे या ठिकाणी लागतो या क्रियापदाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने दोन ठिकाणी घ्यावा लागेल. आपण समाजाचं काहीतरी लागतो म्हणजे, आणि समाज आपला कोणीतरी लागतो, लक्षात घ्या. म्हणून हे आपलं कर्तव्य ठरतं असं संतांना वाटतं, आणि तीच भूमिका सुधारकांची असते. म्हणून मी आत्ता माझ्या ज्या पुस्तकाचा उल्लेख केला, आणि निश्चितपणे मला त्याबाबत समाधान आहे. समाधान काय आहे की दोन गोष्टी सांगतो. डॉक्टर जाण्याच्या अगोदर हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं बिल, त्याला आपण जादूटोणा म्हणून अधिकृतपणे म्हटलं तर, हे असं त्याची चर्चा ऐरणीवरती आली होती. बरेच दिवस पाठपुरावा करून 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 शेवटी ते कुठेतरी आता सरकार तयार आहे असं एका टप्प्यावरती ती आलेली होती. आणि महाराष्ट्रात त्यावेळेला चर्चा सुरू होती. तर एका चर्चेमध्ये, एका वाहिनीवरील चर्चेमध्ये अर्थात, मला बोलावलं गेलं. डॉक्टर होते, आणखीन कुणी लोक असतील, आणि मी त्या संपूर्ण चर्चेमध्ये डॉक्टरांची म्हणजे विधेयकाची बाजू घेतली. तर बाजू घेतल्यानंतर झाली चर्चा, काय व्हायची ती, बाहेर आलो आम्ही. आणि डॉक्टर म्हणाले, मोरे मी तुमचे आभार मानतो. मी म्हटलं डॉक्टर कशासाठी? ते म्हणले तुम्ही आमचं काम करताय. मी म्हणलं डॉक्टर तुमचं चुकीचं समज, तुम्ही आमचं काम करताय म्हणजे कुठल्या अर्थाने, म्हणजे मी संतांचं काम करणारा मनुष्य आहे, म्हणजे त्यांच्या पंथामधला या अर्थाने. बाकी संतांचं काम कोणी करायचं खरं तर, पण मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे, आणि संतांनी हे सांगितलेले लोकांना धर्मशुद्धीकरणाचं काम, आणि ते 20व्या शतकात तुम्ही केलेलं आहे असं मी त्यांना म्हणालो. म्हणजे आम्ही हसलो, एकमेकांना कॉम्प्लिमेंट दिले वगैरे वगैरे वगैरे. नंतरही तिथल्या एका याच्यामध्ये, मला वाटतं चिंचवड पिंपरीला एक मेळावा होता, तिथे मी आलो, तिथे ही भूमिका मांडली. आणि आणखीन सांगायला हरकत नाही, सगळ्या मंडळींना माहिती आहे की डॉक्टर गेल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष, आता तर ते आलंच पाहिजे विधेयक, याच्यापेक्षा अधिक टाळून चालणार नाही. महाराष्ट्रामधल्या लोकांच्यामध्ये एक प्रकारची सरकारबद्दलची एक हे पसरेल, असंतोषाची लाट पसरेल, हे सरकारच्याही लक्षात आलं, आणि त्याप्रमाणे ते मूव्ह करायचा प्रयत्न सुरू झाला प्रत्यक्षामध्ये. तरीही काही लोकांनी काय केलं माहिती का, की वारकरी संप्रदायाच्या नावाने एक सरकारच्याकडे रिप्रेझेंटेशन काय म्हणत ते केलं, की हे वारकरी संप्रदायाचा त्याला विरोध आहे. आता हे सांगणारी मंडळी त्यातली काही थोडी वारकरी असतील, ते वाट चुकलेले वारकरी म्हणून त्यांना मी, म्हणजे मी मग असे म्हटलं की जे काही अडाणीपणापुटी वगैरे त्यांच्या डोक्यात अशा गोष्टी असतात, अशा असतात. आणि काही हुशार लोक काय केलं की त्यांनी, की आपणच वारकरी होता असं समजून त्यांच्यामध्ये ते आले, आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. तर अशा वेळेला माझ्या लक्षात आलं की नाही, आता आपल्याला एक भूमिका घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही तिथे सरकारकडे खरे वारकरी म्हणून गेलो, आणि सांगितलं की वारकरी संप्रदायाचा अशा प्रकारच्या बिलाला विरोध असायचं काही कारण नाही. संतांनी पूर्वी हेच काम केलेलं आहे, आणि आम्ही तुम्हाला खरे वारकरी म्हणून सांगतो. म्हणजे हे तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांनाही माहीत नाही, पंढरपूरमधून फडकरी दिंडीकरी जे खरोखरचे आहेत, म्हणजे ऑफिशियल वारकरी पारंपरिक, त्यांची एक लक्झरी बस करून नागपूरला वारकरी गेले. आणि ते तेव्हाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, कायदेमंत्री यांना भेटले प्रत्यक्षात, आणि त्यांना कन्व्हिन्स केलं. तर त्यांनाही कळत नव्हतं ना, वारकरी म्हणून येऊन सांगतात आम्हाला की आमचा विरोध आहे, मग आपण खरे वारकरी कोणाला समजायचं. मग हे जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं की नाही खरोखर, आणि त्याच्यामुळं आता आपण जरी हे मान्य केलं विधेयक, तरी कायद्यात रूपांतर केलं तरी आपल्या मतांच्यावरती काही परिणाम होणार नाही, हे त्यांच्या निश्चितपणे लक्षात आलं. आणि मग पुढे ते बिल ज्याप्रमाणे यायचं ते झालं. हे तुम्हाला मी काय सांगितलं, म्हणजे हे काही माझं वैयक्तिक मला सांगायचा मुद्दा नाही. माझा मुद्दा तात्विक मुद्दा होता की ही जी परंपरा आहे आपल्याकडं, सुधारकांची परंपरा, ही परंपरा संतांच्या परंपरेशी निगडीत झालेली होती आहे. आता अलीकडच्या काळामध्ये काय झालं, बऱ्याच लोकांचे, म्हणजे आता इथेही हे पुरोगामी लोकांच्यामध्ये सुद्धा अडाणीपणा असतोच ना. अडाणीपणा काही फक्त प्रत्येकाची मक्तीदारी थोडीच आहे. तो कसा असतो की त्यांना परंपरा माहीत नसते, त्यामुळे परंपरेमध्ये चांगल्या गोष्टी असतात, वाईटही गोष्टी असतात. हे डावे उजवं कसं करायचं परंपरेमध्ये? परंपरा म्हणजे अशी नसते की उडदामाजी काळे गोरे कोणास निवडावे, अशी नसते. परंपरेच्या उडदामध्ये काळे पण असतात आणि गोरे पण असतात, आणि ते निवडता आले पाहिजेत. आणि त्यातल्या, आता म्हणजे हा इथे वर्णभेदाचा मुद्दा नाही, ते म्हणीचा धरून सांगतोय, गोऱ्या उडदांना आत्मसात करण्याची प्रक्रिया करता आली पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि मला जाणवलं काय माहिती का, माझ्या आणि डॉक्टरांच्या संवादामधनं, तो बरेच दिवसांचा होता,
योगायोगानं मी साधनेच्या कार्यालयाजवळच बरेच वर्ष राहत होतो. आमची अधूनमधून चर्चा व्हायची. मी जेव्हा सांगायचो तेव्हा ते मला म्हणायचे की हे तुम्ही लिहा, आणि मग तशा प्रकारचे मी लेख लिहिले आहेत साधनेमध्ये, म्हणजे पुरोगामी मंडळींच्या धर्माबद्दलची काय भूमिका असते याच्याबद्दल वगैरे वगैरे. तर ते पुरोगामींच्या मधले जे मूलतत्ववादी आहेत हे तुम्हाला सांगतो अशी असतात. त्याच्यात काय म्हणजे हा मी मक्तेदारी कोणाचीच नसते जगाच्या पाठीवरती. त्यातले काही लोक नाराज झाले डॉक्टरांच्यावरती की तुम्ही या मोऱ्यांचा लेख छापलाच कसा. पहा म्हणजे कसं असतं लोकांचं की आपली एक ठाम भूमिका असते. आणि मला तोच मुद्दा सांगायचा आहे ना डॉक्टरांच्या निमित्तानं, की ज्याला आपण विवेक म्हणतो, विवेकाचा अर्थ काय नेमका हो. आणि आणखीन आपल्याकडे एक शब्द आणखीन वापरतात. विवेक शब्द जेव्हा येतो ना, सारासार विवेक असं म्हणतो आपण. सत्सत बुद्धी हा शब्द फार नंतरचा आहे, अलीकडच्या काळातला आहे. तो इंग्रजीमधल्या कॉन्शन्स नावाच्या गोष्टीसाठी प्रतिशब्द पाहिजे आपल्याकडे म्हणून आपण तो काढला. मुळात आपल्याकडचा शब्द सारासार विचार आहे, की हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि सारासार विचार करण्याची फॅकल्टी म्हणजे विवेक. सारासार विचार करण्याची फॅकल्टी म्हणजे विवेक. आणि विवेकाचं आणि संतांचं नातं कसं आहे, ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे जेवी. हे मी आत्ता जे सांगितलं संतांच्याबद्दल, की संतांचा पहिला काय असतं की त्यांच्यामध्ये एक आस्था असते लोकांच्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट कशी असते की त्यांच्यामध्ये तो विवेक असतो, सारासार विवेक बुद्धी असते, आणि त्यातनं त्यांची आस्था कार्यरत असते. आस्था आंधळी असून चालणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ ते विनोबांनी फार चांगलं सांगितलं होतं की काय म्हणतात त्याला, बुडणाऱ्या माणसाबद्दलची आस्था असणं म्हणजे आपण बुडणं असं नाही, तर त्याला वाचवणं म्हणजे ती आस्था आहे. तर तशा प्रकारची आस्था, आणि त्यासाठी विवेक लागतो. त्यासाठी विवेक लागतो, आणि तो संतांच्या मध्ये होता, आणि तो सुधारकांच्या मध्ये होता असला पाहिजे. आणि अनेक ठिकाणी असतो, काही ठिकाणी नसतो. म्हणजे मी मग अशी जो शब्दप्रयोग केला तो परत मी करणार नाही, पण आपण तो ध्यानात ठेवावं की अशाही गोष्टीच्या पद्धतीने आपल्याला विचार केला पाहिजे. तर असो, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि डॉक्टर गेल्यानंतर साहजिकपणे जे अनेक लोक अस्वस्थ झाले त्याच्यामध्ये मीही होतो. आणि माझ्या अस्वस्थतेला एक सकारात्मक वाट करून जर कुणी दिले असेल, हे मी सांगतो, मला त्यांचे आभार मानायचे आहेत. त्यावेळेला साप्ताहिक सकाळचे संपादक जे होते विश्वासराव देवकर, त्यांची माझी चर्चा झाली. आणि त्यांना असं वाटलं की आपण वारंवार सांगत असतो की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, अशी आपली आयडेंटिटी आपण जगभर मिरवत असतो. अशा प्रकारच्या महाराष्ट्रात ही गोष्ट घडते कशी. मग आपल्याकडं ज्याला आपण सुधारणा म्हणतो, ती जी घडत आली कित्येक वर्ष, ती प्रक्रिया वगैरे वगैरे, ती नेमकी कशी झाली, हे संघर्ष कसे झाले, सामाजिक संघर्ष, सामाजिक संघर्षामध्ये धार्मिक संघर्षाचा काय नेमका वाटा असतो, हे आपण एक चॉकआउट करूयात हिस्टॉरिकली, म्हणजे त्याचा एक इतिहास आपण सांगूयात. हे मला तुम्ही करू शकाल तर म्हणलं जरूर करीन. आणि म्हणून डॉक्टरांना ट्रिब्यूट म्हणून आम्ही ती लेखमाला सुरू केली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला, आणि त्याचं पुस्तक करायचंही ठरलं अर्थात. आणि मधल्या काळात ते कोविड वगैरे आला, त्याच्यामुळं ते काही लांबणीवरती पडलं. आणि आत्ता गेल्या महिन्यामध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, महाराष्ट्राची लोकयात्रा, म्हणजे महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचा आणि संघर्षाचा इतिहास. आणि हे निमित्त त्याचं कोणतं, डॉक्टरांचं. म्हणजे त्याची सुरुवात डॉक्टरांच्यापासून आहे आणि त्याचा शेवटसुद्धा डॉक्टरांच्यापर्यंत आहे. आणि मला सांगायला हरकत नाही, मी आजच चौकशी केली, गेलो होतो दुसऱ्या काय कामानिमित्तानं, त्याची पहिली आवृत्ती संपत आली आहे. तर त्या पुस्तकात मी हाच सगळा मुद्दा मांडलेला आहे. आणि तो मुद्दा दुर्लक्षित होता. का दुर्लक्षित होता की बऱ्याच लोकांचा असा समज असतो की संत वगैरे मंडळी ही मध्ययुगातली, त्याच्यापेक्षा आणखीन पुढे यायचं म्हणजे ती देव वगैरे मानणारी. मग दुसरी गोष्ट अशी की ते काही विज्ञाननिष्ठ वगैरे नव्हते. आणि मग असं असल्यानंतर ते अशाच असणार आहेत, म्हणजे प्रतिगामी अमुक तमुक वगैरे वगैरे. आणि मग अशा वेळेला पुरोगामी असणं म्हणजे ते सगळं सोडून देऊन एक वेगळ्या प्रकारची काहीतरी एक भूमिका की जी कुठून तरी पश्चिमेकडनं आलेली आहे वगैरे वगैरे, त्याच्यात काही एक विज्ञाननिष्ठ आहे, अशी एक अनेक लोकांची अत्यंत बाळबोध समजूत असते बघा. बाळबोध, मी त्याला बाळबोधच म्हणेन, दुसरं नाव नाही. नाईव शब्द आहे बघा इंग्रजीमध्ये, त्याला NAIV तो वापरता येतो. तर असं नेमकं नाही आहे. आणि म्हणून ह्या पुस्तकात मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या या चळवळीचा इतिहास देताना असं दाखवलेलं आहे.
दाखवलेलं आहे म्हणजे काय ते आहेच, म्हणजे ते आहे ते दाखवलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवले याचा अर्थ असं काही नाही आहे, व्हर्च्युअल नाही आहे ते, ते आहे ते दाखवलं. काय आहे नेमकं ते, नेमकं असं आहे. मी आता असा म्हणजे थोडीशी उलटी सुरुवात करेन. आपण जर महाराष्ट्रातल्या सुधारकांची परंपरा घेतली, आपण केव्हापासून सुरुवात केली सुधारक शब्द वापरायला? सुधारक शब्द हा काही ज्ञानेश्वरांच्या तुकारामांच्या काळात नव्हता, असं काही कारण नव्हतं. तो शब्द निश्चितपणे आपल्याकडे ज्यावेळेला ब्रिटिशांनी राज्य करायला सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे पश्चिमेमधलं सगळं ज्ञान विज्ञान, त्यांच्या सामाजिक राजकीय संस्था या गोष्टी हळूहळू आल्या, त्यावेळेला आपल्याकडे हा शब्द यायला लागला की समाजसुधारक. सुधारक, आता तो रिफॉर्मर शब्दाचा अनुवाद आहे की आणखी काय त्याच्यात तपशीला जायचं नाही, परंतु सुधारक नावाची एक वेगळी कॅटेगरी आपल्याकडं या ब्रिटिशांच्या वसाहतीच्या काळामध्ये आली. आणि काय केलं त्यांनी नेमकं? आता काही गोष्टी इतक्या सरळ आणि स्पष्ट आहेत ना, मी तुम्हाला सांगतो की त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. आणि त्या दुर्लक्षाचं कारण हेच काय, कारण की संत साहित्याचा अभ्यास करणारे लोक म्हणजे एकतर पारंपरिक जे असतात ते कीर्तन प्रवचन वगैरे करतात, म्हणजे त्यांना त्या अर्थाने अभ्यासक नाही म्हणत आपण. पण इतर जे कुणी ते साधारणपणे कोण असायचे की साधारणपणे वेगवेगळ्या कॉलेजांमध्ये विद्यापीठामध्ये मराठी भाषेचे प्राध्यापक अध्यापक असायचे. तो एक वर्ग असायचा. थोडेफार इतिहासाचे लोक जमल तेवढं गरजेपुरतं त्याचा एक अभ्यास करायचे. आणि त्यामुळं हे आता एक म्युझियममध्ये ठेवण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे ऐतिहासिक याच्यातली गोष्ट आहे, किंवा जे लोक आहेत पारंपरिक धर्म वगैरे पाळणारे त्यांच्यासाठी असणारी गोष्ट आहे, असाच एक समज नवीन शिक्षण घेतणाऱ्या लोकांच्या नंतरच्या पिढ्यांनी करून घेतला. हे लक्षात घ्या, अगोदरच्या पिढ्यांचा तो समज नव्हता. आणि म्हणून एक अभ्यासाच्या स्तरावरती एक दुफळी निर्माण झाली की हे परंपरेचा पारंपरिक वगैरे वगैरे, आणि हे आधुनिक लोक. मग आधुनिक लोकांनी तिकडे बघायचं नाही. आणि पारंपरिक लोकांना असं वाटलं की हे आधुनिकता म्हणजे आपल्या मुळावरती येणारी गोष्ट आहे असं त्यांना वाटायला लागलं. त्याच्यामुळे ते पण फटकून राहायला लागले. त्यामुळे या दोन प्रकारच्या लोकांमध्ये एक संवाद ज्याला म्हणतो आपण, कम्युनिकेशन म्हणतो, ते नंतरच्या काळात राहिलं नाही. अगोदरच्या काळात होतं. आणि किती होतं ते जेव्हा मी सांगेन तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की ती संतांचीच परंपरा पुढच्या काळामध्ये सुधारकांच्या पहिल्या काही पिढ्यांनी चालू ठेवली होती. आपण उदाहरण घेऊ, म्हणजे मी आत्ता म्हणून तर उल्लेख केला की आज योगायोगाने ब्राह्मण समाजाच्या स्थापनेचा दिवस आहे, याचा उल्लेख केला. आणि आता इथे महाराष्ट्रामध्ये काय घडलं बघा. महाराष्ट्रामध्ये असं घडलं की ते फार इंटरेस्टिंग आहे की ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य आपल्याकडे आलं आणि त्यांची राज्यव्यवस्था त्यांच्यामधलं अंतर्गत सामाजिक चळवळ म्हणजे ब्रिटिशांच्यामधलं हे आपल्याकडच्या लोकांना समजायला लागलं. आणि मग ते आत्मपरीक्षण करायला लागले. आत्मपरीक्षण करायला लागले की अरे आता आपल्याला आपलं स्वातंत्र्य आणि अतिशय थोडं विषयानंतर 18मध्ये ब्रिटिशांच्या राज्याला आलेली प्रतिक्रिया फार वेगळी होती इतर प्रांतांपेक्षा. काय त्याचं कारण होतं? त्याचं कारण असं होतं की ब्रिटिश येण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या लोकांचं राज्य होतं, म्हणजे स्वराज्य होतं संपूर्ण. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं, तिथपर्यंत चालत आलेलं. आणि एवढंच नव्हे तर त्याचं रूपांतर साम्राज्यात झालेलं होतं ऑलमोस्ट. आणि आणखीन समजा 5-25 वर्ष इंग्रज जर नसते आले तर आपण ऑफिशियली भारतावरती राज्य केलं असतं आपण, म्हणजे मराठ्यांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी. तर त्याच्यामुळं आपल्याला तो फार मोठा फटका होता महाराष्ट्रातल्या लोकांना की अरे काय झालं नेमकं. आणि म्हणून आपले लोक लगेच विचार करायला लागले की असं कसं झालं, काय चुकलं आपलं, आणि मग परत आपल्याला कसं आपलं स्वराज्य वगैरे मिळवता येईल, ही प्रक्रिया लगेच सुरू झाली. म्हणजे अगदी 1832मध्ये वगैरे बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरू केलं, आपल्याला कल्पना आहे. आणि तिथपासून सुरू झाली. बाळशास्त्री जांभेकरांना आपण असं असतो की आद्यजनक महाराष्ट्रातल्या काय म्हणतात त्याला वृत्तपत्र सृष्टीचे वगैरे वगैरे, आणि तिकडंच आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी त्या काळामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काही काही गोष्टी केल्या. म्हणजे उदाहरणार्थ विधवा विवाहाचा पुरस्कार वगैरे करायला सुरुवात केली. म्हणजे हे आलंच की नाही सुधारणेचं सगळं तिथे. त्या जांभेकरांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट केली की जिची दखल कधी घेत नाहीत जांभेकरांचे अभ्यास वगैरे. त्यांनी काय केलं, महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी जर कुणी पहिल्यांदा छापली असेल मुद्रण करा आल्यापासून तर ती बाळशास्त्री जांभेकरांनी छापलेली आहे.
हे माहीत नसतं लोकांना, कुणी सांगत नाही. पहिली ज्ञानेश्वरी, आणि ती सुद्धा बऱ्यापैकी चिकित्सक आवृत्ती, खाली टिपा वगैरे देऊन, म्हणजे आधुनिक लोकांच्या अभ्यास पद्धती अवलंबून बाळशास्त्रींनी पहिल्यांदा प्रभाकर प्रेसमध्ये मुंबईच्या ज्ञानेश्वरी छापली. का छापली ज्ञानेश्वरी? म्हणजे त्यांना ते जे काही म्हणत होते सुधारणांच्या संदर्भामध्ये, ते कुठेतरी त्या परंपरेला जोडून घ्यायचं होतं. आणि परंपरेला का जोडून घ्यायचं होतं? ती काही केवळ टॅक्टिकल मूव्ह नव्हती, एक स्ट्रॅटेजी ज्याला म्हणतो आपण, ते स्ट्रॅटेजी लोकांची, की अरे मग ते हे का, मग त्यांचा आपल्याला पाठिंबा मिळवायचा का, चला मग त्यांच्यात आपण जायचं म्हणून. हे एवढं वरवरचं नाही आहे. ही वॉज कन्व्हिन्स्ड की अरे हे जे आहे ते काही प्रमाणामध्ये संतांनी सांगितलेले ते आपल्याला एक्सप्लिसिटली सांगता आलं पाहिजे लोकांच्या पुढे, म्हणून त्यांनी ती ज्ञानेश्वरी छापली. म्हणजे इथून सुरू झाली. म्हणजे आपल्याकडं सुधारणांची परंपरा जी होती पहिल्यापासून, ती अशा प्रकारे पूर्वीच्या संतांच्या परंपरेशी जोडली गेली आहे. आणि मग त्याच्यानंतर जी एकूण परंपरा आली लोकहितवादी, त्याच्यानंतर लगेच लोकहितवादी येतात. नंतर आपण बघतो की इकडे रानडे भांडारकरांचा एक प्रार्थना समाज येतो, मग ज्योतिराव फुल्यांचा सत्यशोधक समाज येतो. या सगळ्या चळवळी धार्मिक चळवळी, बेसिकली धार्मिक चळवळी आहेत, म्हणजे धर्मशुद्धीच्या चळवळी आहेत. का त्यांना त्या कराव्याशा वाटल्या? त्यांना ते यासाठी कराव्याशा वाटल्या की आपल्याकडे धर्म हा सगळ्या व्यवहारांच्या मुळाशी होता. समाजाचं नियंत्रण कोणाच्या मार्फत व्हायचं? कुठली संस्था होती समाजामध्ये नियंत्रण करणारी? तर ती धर्म नावाची संस्था होती. त्यामुळे सामाजिक सुधारणा जर तुम्हाला करायची असेल, आता नंतरच्या काळामध्ये समजा मार्क्सवादी मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की छे असलं काही नसतं, आर्थिक पाया आणि आर्थिक जे काय असेल ते तिथून सुरुवात करायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर बाकीचं ते सगळं सुपरस्ट्रक्चर वगैरे वगैरे त्यांचं तर जडजंबाळ भाषा वगैरे वगैरे ती वापरली, ती असती. हा नंतरचा मुद्दा आला. म्हणजे हे 20व्या शतकाच्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये ज्या वेळेला कम्युनिस्ट मंडळी इथे आली, त्यावेळेला ते तसा विचार करायला लागले. तर प्रत्यक्षात अगोदरचं काय म्हणणं होतं या सगळ्या सुधारक लोकांचं, त्यांच्या लक्षात काय आलं, त्यांचं म्हणणं असण्यापेक्षा की आपल्याकडं राज्य गेलं, मुद्दा तिथे आला. का राज्य गेलं? तर त्याची फक्त राजकीय मीमांसा करायची का? मग राजवाड्यांसारखे लोक असं म्हणायला लागले की ज्यांना सामाजिक गोष्टी टाळायच्या होत्या खरं तर, की ज्याच्या बंदुकीची नळी लांब तो जिंकणार. म्हणजे ब्रिटिशांच्याकडं विज्ञान तंत्रज्ञान होतं, ते त्यांनी युद्धामध्ये वापरलं म्हणून ते जिंकले, आणि काही प्रमाणात ते खरं आहे. पण मग दुसरा परत मुद्दा आला ना, ते विज्ञान तंत्रज्ञान त्यांच्याकडेच काय यावं, आपल्याकडे का नाही येत, असा जो मुद्दा आला. मग दुसरा मुद्दा असा, त्यांची समाजात ना आपल्यापेक्षा बरी दिसते होते का. मग त्याच्यात उदाहरणार्थ स्त्रियांना काही एक स्थान आहे, त्यांच्यामध्ये जातीभेद नाही, अशा गोष्टी यायला लागल्या हळूहळू पुढं. मग आपल्याला तशा प्रकारच्या सुधारणा आपल्या समाजामध्ये केल्या पाहिजेत असं विचारवंतांना वाटायला लागलं. पण मग त्या कशा करायच्या? तेव्हा लक्षात आलं लोकांच्या की अरे ज्याला आपण धार्मिक सुधारणा असं सामाजिक सुधारणा वगैरे म्हणतो, त्या सगळ्या धर्माशी गुंतलेल्या आहेत. म्हणून सामाजिक सुधारणा करायची असेल तर पहिल्यांदा धार्मिक सुधारणा पाहिजे. आणि म्हणून सगळे सुधारक अगोदरच्या पिढ्यांमधले, आगरकर सोडले, सगळे सुधारक हे धार्मिक सुधारक होते. त्यांनी धर्म ही अत्यंत सिरियसली गोष्ट घेतली, स्ट्रॅटेजी म्हणून नाही. परत मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ते सिन्सिअरली धार्मिक होते, त्याच्याबद्दल आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. तर त्यामुळं त्यांनी धर्मचिकित्सा करायला सुरुवात केली. कारण धर्म नीट केला तर मग समाज नीट राहील, आणि समाज नीट राहिला तर आपल्याला परत स्वातंत्र्य मिळवता येईल, असा हा संबंध त्यांच्या लक्षात आला. नाही तर समजा ते जर नाही केलं आणि तरी आपण काही ना काही उद्योग करून मिळवलं समजा स्वराज्य, नाही असं नाही, मिळू शकतो, काहीतरी होऊ शकेल, पण ते टिकणार नाही परत. मग म्हणजे आज इंग्रज आला तर उद्या दुसरा कोणतरी येईल आणि आपलं स्वराज्य घेऊन जाईल. म्हणून समाज आपला नीट झाला पाहिजे, आणि समाज जर नीट व्हायचा असेल तर आपल्याला सुरुवात करताना धार्मिक सुधारणांपासून करायला पाहिजे, कारण धार्मिक व्यवस्था ही समाज व्यवस्थेला पायाभूत आहे. हे आपल्या 19व्या शतकातल्या सुधारकांच्या, ज्यांना आपण ऑफिशियली सुधारक म्हणतो, त्यांच्या लक्षात आलं. मग ते जांभेकर असतील, त्याच्यामध्ये लोकहितवादी असतील, त्याच्यामध्ये रानडे भांडारकरांचं लोक असतील, त्याच्यामध्ये ज्योतिराव फुले असतील, आणि या सगळ्या लोकांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपली नाळ, आपल्या सुधारणांची नाळ संतांच्या शिकवणुकीशी जोडलेली आहे. म्हणजे मी तुकाराम दर्शन नावाचा ग्रंथ काही वर्षांपूर्वी लिहिला होता, आणि त्याच्यात हे दाखवून दिलं मी की महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या या सगळ्या लोकांना तुकोबा म्हणजे आपले फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड आहेत असं वाटत होतं.
आणि प्रत्येक गोष्टीत ते तिथे जायचे आणि त्यांचा आधार काय मिळतो का हे पाहायचे. म्हणजे अगदी उदाहरण तुम्हाला सांगतो. तुकाराम तात्या पडवळ नावाचे सद्गृहस्थ होते. ते अगोदर परमहंस सभेचे सभासद होते. ते नाव मी राहिलं ना माझं महत्त्वाचं. परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर आणि कंपनीची. तर ते परमहंस होते आणि परमहंस असल्यामुळं साहजिकपणे त्यांचा कटाक्ष होता या सगळ्या जातीव्यवस्थेवरती वगैरे. म्हणून त्यांनी जातीभेद विवेक सार नावाचं पुस्तक लिहिलं. त्याचं नावच जातीभेद विवेक सार. आणि त्याच्यामध्ये जातीभेद कसा वाईट आहे आणि त्याच्यामुळे समाजाचं कसं नुकसान होतं हे दाखवून दिलेलं आहे. तत्वता सुद्धा अधार्मिक कृत्य असं त्यांनी दाखवलं. आणि ते दाखवताना त्यांनी कशा पद्धतीने दाखवलं, त्यांनी आपल्या पूर्वसुरांनी काय म्हटलेलं आहे हे सांगितलं. आणि ते सांगताना त्यांनी एक फार महत्त्वाची गोष्ट केली की आपल्या परंपरेमध्ये काही टेक्स्टला उपनिषदांचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष उपनिषद मुख्य आपण 10 किंवा 11 मानतो, पण त्याच्यानंतर अशी अनेक उपनिषद आली. म्हणजे म्हटलं गेलं ती हे उपनिषद आहे, हे उपनिषद आहे. तर एक त्यातलं महत्त्वाचं उपनिषद म्हणजे वज्रसूची. शक्यता अशी आहे की ती मुळातली ती बुद्ध तत्वज्ञ अश्वघोष त्याची कृती होती आणि नंतर तिला वैदिक परंपरेतल्या लोकांनी उपनिषदाचा दर्जा देऊन आत्मसात केलं. तर ह्या तुकाराम तात्या पडवळांनी जातीभेद विवेक सारामध्ये वज्रसूची घेतली. म्हणजे कुठल्या अर्थाने घेतली? वज्रसूचीमध्ये ब्राह्मण कोणाला म्हणायचं, ब्राह्मण्य हे जातीने ठरतं का आणखीन कशाने ठरतं, अशा प्रकारची ती चर्चा आहे. आणि आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की त्या वज्रसूची नावाच्या एका संस्कृत कृतीचं मराठीमध्ये अभंगात्मक पद्धतीनं तुकोबांच्या शिष्या बहिणाबाई यांनी अनुवाद केला. आणि तो अनुवाद तुकाराम तात्या पडवळांनी संपूर्ण आपल्या जातीभेद विवेक ग्रंथात छापला. आणि पुढे झालं असं की त्याच्यावरती खूप चर्चा झाली, खूप लोकांनी टीका पण केली वगैरे वगैरे. ते साहजिक आहे. त्याच्यात नंतर चिपळूणकर सुद्धा आले टीकाकारांच्या मध्ये. आता मधल्या काळात आलं असं की टीका झाली पण पुस्तक गाजलं आणि तुकाराम तात्या पडवळ काही कामानिमित्त हे परदेशी गेले. त्यांचा एक व्यवसाय होता, मुशींचा व्यवसाय होता, की ज्या मुशी त्यांच्या इथे पुण्यामध्ये ज्योतिराव फुले आपल्या दुकानातनं विकायचे. ते एजंट होते त्या. म्हणजे फुल्यांनी खूप प्रकारचे उद्योग केले आहेत. फुले हे अत्यंत उत्तम एंटरप्रेनर होते. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. समाजसुधारक म्हणायचं, लेबल टाकायचं तर चला उत्तम गोष्ट आहे. नाही, फुले हे अतिशय नेटका व्यापार उद्योग या गोष्टी करणारे होते. उत्तम शेतकरी होते, प्रयोगशील शेतकरी होते. आताच्या शब्दात सांगायचं म्हणजे त्याला एक काय शब्द आहे, प्रगतिशील शेतकरी होते वगैरे वगैरे वगैरे. पण तो जाऊ द्या. तर तुकाराम तात्या गेले परदेशी आणि ती आवृत्ती संपली. ती आवृत्ती फुल्यांनी स्वतः काढली आणि ही इथे इथे मिळेल त्यांच्या त्या गंजपेठेतल्या दुकानामध्ये मुशींच्या वगैरे काय असेल ते. तर हे मी तुम्हाला काय सांगितलं, मुळात तुकाराम तात्यांनी एक हिंदू या नावाने छापलं किंवा आपलं नाव नको जायला, कारण काही गोष्टी लपवलेल्याच बऱ्या असतात. लोक काय करतील, काय कशी रिॲक्शन सांगता येत नाही. पण फुल्यांनी मात्र ते छापलं, स्वतः छापलं, प्रकाशक म्हणून स्वतः ते विकलं. तर हे मी तुम्हाला काय सांगितलं की ह्या लोकांना आत्ताच्या समाजाला जर सांगायचं असेल की जातीभेद योग्य नाही, तर त्या समाजावर ज्याचा प्रभाव आहे आणि ज्यांचा प्रभाव आहे त्यांचा आपल्याला आधार मिळाला तर फार चांगलं होईल. आणि कोणाचा प्रभाव, तर तो धर्माचा प्रभाव आहे. आणि नेमका मग कोणाचा आहे त्या पद्धतीने, तर तो संतांचा प्रभाव आहे. म्हणून त्यांनी स्वतःला असं संतांच्या बरोबर जुळवून घेतलं आणि त्या पद्धतीने त्यांची मांडणी केली. तपशिलात मी जाणार नाही कारण खूप सांगण्यासारखं आहे आणि मी माझ्या पुस्तकातून ते सगळं व्यवस्थित वर्कआउट करून सांगितलेलं आहे. पण मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर म्हणजे आधी बाळशास्त्री जांभेकर, मग दादोबा पांडुरंग तरखडकर, त्यांची परमहंस सभा, त्यांच्या परमहंस सभेचे आणि दुसरा सत्यशोधक समाज, हे सगळे लोक त्यांचा जो मूळ हे होता, भर होता, पायाभूत त्यांची विचारसरणी होती, तरी नातं सांगणारी होती आणि धर्माशी म्हणजे महाराष्ट्रातल्या संतांच्या चळवळीशी. मी सांगितलं अगदी म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे एवढे आता भांडारकर हे त्रिखंडामध्ये गाजलेले संस्कृतचे पंडित, सगळे लोक त्यांना त्याबाबत मान्यता मिळालेली होती. त्रिखंडात गाजलेले म्हणून, त्रिखंडात नाही त्रिखंडात. आणि ते काय करतात एकीकडे, ते तुकाराम चर्चा मंडळ स्थापन करतात पुण्यामध्ये.
प्रार्थना समाजाच्या अंतर्गत तुकाराम चर्चा मंडळ, हे सगळे विद्वान लोक पुण्यातले, अर्क म्हणता येईल असे, त्याच्यामधले अध्यक्ष ते त्या मंडळाचे भांडारकर, आणि त्यांच्याबरोबर प्रोफेसर केळकर, प्रोफेसर आणखीन कुठली सगळी मंडळी, कुठल्या कॉलेजची प्रोफेसर असलेली प्रार्थना समाजाची, ती आठवड्यातून एकदा यायची एकत्र, आणि ती तुकोबांचा एक एक अभंग वाचायची आणि त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचे, आणि ते चर्चेतून निघायचं सगळं, आणि मग ते प्रोसिडिंग लिहिलं जायचं, आणि मग ते प्रोसिडिंग प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिका नावाच्या मासिकात ते छापलं जायचं, आणि अशा जवळ त्यांनी किती 1700-1800 अभंग चर्चिले, त्यातले निम्मे अभंग पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. म्हणजे हे त्यांना असं सिन्सिअरली वाटत होतं की हे लोक आपल्यापासून मागच्या युगातले वगैरे नाही आहेत, ते आपल्यातले आहेत. लक्षात घ्या, ते आपल्यातले आहेत, त्यांच्याकडून आपण काही घेऊ शकतो. आता हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे हे या सगळ्या लोकांना कळलं. म्हणजे आत्ता मी ज्यांची नावं घेतली, न्यायमूर्ती रानडे असतील, भांडारकर असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, आणि हे सगळे लोक तुकोबांच्या भाषेमध्ये बोलायचे, हे संतांच्या भाषेमध्ये बोलायचे, आणि हे संतच आहेत असं त्यांच्या अनुयायांना वाटायचं अनेक वेळेला. हे मी सगळं काय म्हणत त्याला त्याच्या सगळ्या प्रमाणांसह पुराव्यासह सांगितलेले आहे. पण तिथे आता मुद्दा कोणता येतो, आणि हा अत्यंत क्रुशियल मुद्दा आहे. ज्यांना मी आत्ता संत म्हणालो त्यांची परंपरा महाराष्ट्रामध्ये कुणी चालू ठेवली होती, तर ती वारकरी संप्रदायाने चालू ठेवली होती, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ती कशाच्या माध्यमातून चालू ठेवली होती? भजन, कीर्तन, ते दिंड्या असायच्या, म्हणजे पंढरीची वारी असायची वगैरे, त्यांचं माध्यम होतं. हे त्यांचं एक संपूर्ण महाराष्ट्रात असलेलं एक नेटवर्किंग होतं, पूर्णपणे सगळ्या खेड्यापाड्यात पसरलेलं. आता जोपर्यंत ब्रिटिशांची गाठ नव्हती तोपर्यंत हे नेटवर्क आपल्याला पुरेसं होतं. म्हणजे आपल्या समाजाचा जर विचार केला, त्याच्या गरजा आपण वगैरे जर पाहिल्या. पण ते ब्रिटिश लोक आल्यानंतर ते सगळंच बदललं चित्र. झालं काय माहिती आहे का, की संतांच्या याच्यामध्ये आधुनिक लोकांना सांगण्यासारख्या गोष्टी आहेत याची जाणीव त्या काळातल्या वारकरी नेतृत्वाला नाही झाली. का? कारण ते त्यांच्या त्या याच्यात गुंतून राहिले. म्हणजे त्यांनी थोडासा भाग नाही आहे, लक्षात घ्या. पण जग बदललेलं आहे, आणि आपल्याला आता संतांनी काय सांगितलं हे बदललेल्या जगाच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगता आलं पाहिजे. हे त्यांना उमगत नव्हतं. त्याचं कारण त्यांच्यापर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचलेलंच नव्हतं. म्हणजे यंत्रणा आहे, विचार आहेत, परंतु त्याचं आधुनिक काळात कशा पद्धतीने उपयोजन करायचं हे त्यांना समजत नव्हतं. कारण आधुनिकता ज्याला म्हणतो आपण, की जी या शिक्षणाच्या मार्फत येऊ शकत होती, ब्रिटिशांच्या शिक्षणाच्या मार्फत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. म्हणजे मला असं आठवतं की कधीतरी 20व्या शतकाच्या पूर्वार्धाच्या उत्तर काळात वारकऱ्यांमधला पहिला ग्रॅज्युएट झाला असेल त्यांच्या याच्यामध्ये. मग आणि बराचसा भाग अर्थात शेतकरी याच्यातला होता, बॅकग्राऊंडचा होता, खेड्यापाड्यातला होता, ही वस्तुस्थिती आहे. पण ज्या वेळेला आधुनिक शिक्षण घेतलेल्या माणसांनी, म्हणजे सुधारकांनी, कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांची या संतांच्या साहित्य पडली, आपल्याला जे करायचं आहे ते इथे आहे, आणि ते आपण राबवलं पाहिजे. मग म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने, आता या सत्यशोधकांच्या पैकी आणि प्रार्थना समाजांच्या पैकी बरेचसे लोक कीर्तनकार होते. अगदी आंबेडकरी चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती अनेक मंडळी गोपाळबाबा वलंकरांच्या सारखी ही कीर्तनं करायची ऑफिशियली वारकरी पद्धतीने. ते थोडाफार बदल होत असेल, म्हणजे प्रार्थना समाजाच्या लोकांनी केला. म्हणजे राधडे निरूपण करायचे, ते कीर्तन होते. पण भांडारकर असतील, वामनामाजी मोडक असतील, नंतर पुढे विठ्ठलरामजी शिंदे असतील, ही मंडळी ऑफिशियली कीर्तन करायची, अगदी अभंग गाऊन वगैरे. भांडारकर त्यासाठी अब्दुल करीम खानची शिकवणी लावली होती त्यांनी, माहिती आहे का तुम्हाला कोणाला? गाता आलं पाहिजे आपल्याला नीट, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं आहे, आपल्याला उपयुक्त आहे, आणि आपण ते या पद्धतीने पुढे नेलं पाहिजे, आणि ते काम करत राहिले. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं. भांडारकर म्हणजे अगदी शरीर साथ देत नव्हतं, म्हणजे देत होतं तोपर्यंत कीर्तन करत होते. पण त्याने जेव्हा त्यांचा तंबोरा ठेवला, म्हणजे कीर्तनात त्याला तंबोरा लागायचा, म्हणजे आम्ही विणा म्हणतो वारकऱ्यांच्या ह्याच्यात, तंबोरा म्हणायचे, तर तो तंबोरा त्यांनी त्यांच्या चिरंजीवांच्या गळ्यामध्ये घातला आणि ते कीर्तन करायला लागले. मग ते काही साधे लोक नव्हते, ते असे प्रोफेसर वगैरे कॅटेगरीचे लोक होते. आता ते दुर्दैवाने लवकर त्यांचं निधन झालं, तो मुद्दा वेगळा.
पण हे मी तुम्हाला काय सांगतो सगळं, की जे असून आपल्याकडं वारकऱ्यांच्या लक्षात नाही आलं, ते वारकरी नसणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते अडॉप्ट केलं आणि त्यांनी त्याच्यामार्फत सुधारणा करायला सुरुवात केली. सुधारणांना एक अधिष्ठान, तात्विक अधिष्ठान द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा काय, पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धर्मचिकित्सा. मी मुद्दा सांगितला मुळात, की धर्माची चिकित्सा करणं आणि धर्माचं शुद्धीकरण करणं. आणि ते का गरजेचं आहे, कारण समाजातल्या कोणाला पटो न पटो, आवडो न आवडो, समाजाला धर्माची गरज असते. आणि त्यामुळं तो धर्म जास्तीत जास्त विशुद्ध पद्धतीने समाजात जर असला तर त्या गरजा समाजाच्या भागतात आणि समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य वगैरे हे सगळं असतं, नीतिमत्ता राहते. हे अनुभवाच्या गोष्टी आहेत. तर त्या संतांच्याकडनं प्रेरणा घेऊन ह्या लोकांनी, म्हणजे संतांच्या मधली जी सामाजिकता आहे असं म्हणेन मी, जी सुधारणेची प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांनी उचलली आणि त्यांनी तिचा आधार घेऊन आपल्या नवीन धर्मपंथ, नवीन सुधारणा समाजामध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. आता हे वारकऱ्यांच्या मध्ये राहिलं नाही, कारण त्यांना माहीतच नाही काय चाललंय, ते बाहेरचं जग कसं आहे ते. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, की हे सगळे जे लोक आहेत ते त्या अर्थाने संतांची परंपरा पुढे नेणारे लोक होते आणि सुधारक. पुस्तकाचं काय त्याला म्हणतात, दुसरं नाव कंसातलं वगैरे जर ठेवायचं झालं तर संत आणि सुधारक यांनी केलेला संघर्ष आहे. आणि तो संघर्ष कुठला आहे, तो धर्माच्या चौकटीतला संघर्ष आहे, तो धर्मचिकित्सेचा संघर्ष आहे, तो धर्म सुधारणेचा संघर्ष आहे, तो धर्मशुद्धीचा संघर्ष आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सगळ्यात उत्तम उदाहरण देतो, जास्त सांगायला मला आता वेळ नाही, आपण समजू शकता थोडं जर सांगितलं तरी. एकनाथ महाराज लोकांना कशासाठी माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे येऊन वारकऱ्यांच्या सुद्धा एकनाथांना फार त्यांचं उचलतात, घेतात, अभंग ओळ्या असं नाही आहे. म्हणजे वारकऱ्यांचा जास्त भर कोणावरती महाराजांनी, बाकीच्या संतांचं आवश्यकता असेल तेव्हा घेतात, पण जास्त भर इथे असतो, हे तुम्हाला सांगतो. तर एकनाथ महाराजांची भारुडं, ती संपूर्ण एकनाथ महाराजांची भारुडं ही समाज सुधारणेसाठीच लिहिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये समता आली, हा समतेचा संघर्ष आहे. तर तो तुम्हाला एकनाथ काय करतात, ज्याला म्हणजे हे पहा, आता आपण चित्र काय बघतो की धर्मामध्ये संघर्ष होतो निश्चितपणे, धर्माच्या अंतर्गत संघर्ष असतो. खरा मुसलमान कोणाला म्हणायचं याच्या बाबतीत मुसलमानांच्या अंतर्गत संघर्ष असतो आणि तो जीवघेणा असतो. म्हणजे आपण बातमी वाचतो की मशिदीत स्फोट. आता उदाहरणार्थ भारतात जर मशिदीत स्फोट झाला तर लगेच एखाद्याला हिंदुत्ववादाचा संशय येईल, पण पाकिस्तानामध्ये मशिदीत स्फोट कसा काय कुणी केला, तर ती एका पंथाची मशीद असते, दुसऱ्या पंथाचे लोक तिथं स्फोट करतात आणि 5-25 लोक सहज जातात, त्याला काय फार लागत नाही. तेवढं आहेच आपल्याकडे तंत्रज्ञान, विज्ञान. तर झालं. म्हणजे अगदी आश्चर्य वाटेल, ज्या शिवाजी महाराज स्वराज्याची उभारणी करत होते त्यावेळेला युरोपमध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक यांच्यामध्ये 30 वर्ष लढाई झाल्या होत्या, सलग रक्तपात. म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी तिकडे जेरुसलेमसाठी धर्मयुद्ध केली, क्रुसेड्स, हे माहिती आहे आपल्याला, पण ही भानगड माहिती नसती. प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक यांच्यात ऑफिशियल युद्ध, म्हणजे अगदी. मग त्यांच्या लक्षात आलं की याच्यातून कोणाचाच फायदा होणार नाही आणि ते थांबलं नंतरच्या काळामध्ये, तो भाग वेगळा. पण हे कधी, म्हणजे ज्या वेळेला हे युरोपियन लोक जगभर फिरत होते की त्यांची नजर अशी होती, ज्यांच्यात विज्ञानाचा प्रादुर्भाव झाला होता किंवा त्याच्या आधारेच त्यांना हे जमत होतं इकडून तिकडे जाणं, कंपास बिंपास वापरून कुठे चाललेले जहाज, हे सगळं, तरी देखील त्यांच्यात हे झालं ना. म्हणजे धर्माच्या अंतर्गत संघर्ष असतो, धर्मामध्ये संघर्ष असतो, हे चित्र आहे आपलं. मग अशा 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 काळामध्ये हे लोक येतात आणि धर्मचिकित्सा करतात. म्हणजे ते एकनाथ महाराज, मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, ते कसं करतात चिकित्सा. उदाहरणार्थ ते हिंदू समाज आहे, हिंदू समाजामध्ये जातीभेद आहेत. मग हा जातीभेद कसा चुकीचा आहे हे दाखवून देण्यासाठी एकनाथ महाराज काय करतात, काय क्लुप्ती वापरतात भारुडांच्यामधनं, की ब्राह्मण आणि महार यांचा संवाद. ब्राह्मण आणि महार यांचा संवाद म्हणजे तो सकाळी भल्या पहाटे इंद्रायणीमध्ये, गोदावरीमध्ये
स्नान बिन आता पूजापाठ करण्यासाठी तो घरी जाणार. तेवढंच कदाचित एखादा असेल तिथं साफसफाई करणारा कोणीतरी आलेला शूद्र, तो त्याला धडकतो. तो असं चिडतो आणि विचारतो, का रे महारा बदमस्ता. तो अतिशय नम्रपणे म्हणतो, त्याचा कथित त्या जातीचा खालच्या जातीचा माणूस, का हो ब्राह्मण बुवा भलतंच बोलता. त्याला आणखीन राग येतो की अरे आपण आपल्याला परत विचारतोय आता. तो तुझ्या बापाचं भय काय, मी तुझ्या बापाला घाबरणार आहे का. आणि तो महार म्हणतो, तुमचा आमचा बाप एकच आहे. हे एकनाथ महाराज आहेत. हे एकनाथ महाराज इकडे हिंदू आणि याचा संवाद. आणि तो कसा आहे, फार इंटरेस्टिंग आहे. चिकित्सा करायची तुम्हाला, धर्माची चिकित्सा करायची आणि दोघांच्या धर्माची करायची आहे, एकाच्या धर्माची नाही. हा मुद्दा आहे. आणि एकनाथ फार हुशार आहेत, कसं लोकांना हाताळायचं वगैरे. त्यांना ते टेक्निक त्यांनी डेव्हलप केलं. काय त्या संवादामध्ये संपूर्ण तो मुसलमान हिंदूंच्या धर्माला नावं ठेवतो, हिंदू धर्माला, आणि त्यातल्या त्रुटी दाखवतो. आता लक्षात घ्या, हे पैठणला आहे घडणारी गोष्ट. आणि पैठणमध्ये त्यावेळेला मुसलमानांचं राज्य आहे पूर्णपणे. म्हणजे मला असं वाटतं की अहमदनगरच्या निजामशाहीचा संपूर्ण अंमल तिथे त्या काळामध्ये होता, एकनाथांच्या काळामध्ये. तर तो देतो 5-25 अशा काहीतरी चुका काढतो, म्हणजे त्रुटी काढतो, तुमच्यात असं आहे, तुमच्यात तसं आहे. तो हिंदू काय करतो माहिती का, तो हिंदू असं करतो की त्याच्याची समांतर अशा त्रुटी तुमच्या पण धर्मामध्ये असं दाखवतो. म्हणजे एकनाथांनी एका दगडात 2 पक्षी मारले आणि आपण परत नावानिळं राहिले. आता हिंदू नावं ठेवणार मुसलमानाच्या धर्माला आणि मुसलमान नावं ठेवणार, म्हणजे नाव म्हणजे टीका करतो. ते टीका म्हणजे समीक्षा आहे त्या धर्माची. आणि ते काय दाखवतात की दोन्ही धर्मामध्ये अशा प्रकारच्या त्रुटी आहेत, त्यामुळं एकमेकांनी एकमेकांच्यावरती दोषारोप करण्यात मतलब नाही. आणि त्या संपूर्ण संवादाचं समारोप ते दोघंही म्हणतात की अरे आपलं चुकलंच, आपण एकाच ईश्वराची लेकरं आहोत, आणि एकमेकांना आलिंगन देऊन तो संवाद थांबतो. धर्माच्या याच्यामध्ये एकनाथांनी सांगितलेलं आहे. आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत. स्त्री पुरुष समता ज्याला म्हणतो आपण, ते एकनाथांच्या मध्ये भट आणि भटीन यांचा संवाद आहे. म्हणजे आपण तो स्त्री आणि पुरुष असं पाहिजे. म्हणजे भट तिथे का आला, तो धर्मशास्त्राचा हे आहे म्हणून ज्ञाता आहे. तो सांगतो की पुरुष कसा भारी असतो वगैरे, पण ती सांगते की सोडून दे रे, काय बोलतोस तू असं. हे सगळं बीजरूपानं तिथे आहे. आणि त्या काळचे वारकरी ते करत होते, लक्षात घ्या निश्चितपणे. त्याचे प्रयोग व्हायचे, ते भारूड म्हणजे प्रयोगक्षम आहे. जसं आपण पथनाट्य वगैरे अलीकडच्या काळामध्ये म्हणतो तसं आहे ते. तर हे सगळं त्याच्यामध्ये उपलब्ध होतं, उपलब्ध आहे अगदी. आणि हे प्रत्येकाच्यात कसं आहे, हे मी सगळं माझ्या पद्धतीने या ग्रंथात दाखवून दिलं. आणि मग शेवटी तपशील आपण घेऊन कुठपर्यंत येतो, तर शेवटी आपण थेट भारतीय राज्यघटनेपर्यंत तिथे येतो. मग ते बाबासाहेबांनी जी घटना निर्माण करून दिली आपल्याला, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत आणि कशा प्रकारे त्यांच्या आधारे आपल्याला पुढचा प्रवास करता येतो, इत्यादी इत्यादी इत्यादी. आणि मग त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आला, तो इथे आता दाभोळकरांच्या संदर्भामध्ये अर्थपूर्ण होतो. तो कोणता, की ज्या वेळेला समजा आता कुठलाही ग्रंथ असेल पुढे नेणारा, तर तो ग्रंथ प्रभावी आहे, त्याचा उपयोग केला जातो समाजामध्ये, असं ज्या वेळेला ज्यांना परिवर्तन नको असतं त्यांना समजतं, तेव्हा ते त्या ग्रंथाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने लावायचा प्रयत्न करतात. आणि हे घटनेच्या बाबतीत होतं, आपण बघतो ना. म्हणजे एक 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 कॅम्प असा असतो की घटनेचा अर्थसंकोच करायचा प्रयत्न करतात. दुसरा कॅम्प असा असतो की तो अर्थ विस्तार करण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण परंपरेमध्ये एका बाजूला अर्थसंकोच करणारे लोक आणि अर्थ विस्तार करणारे लोक यांच्यातला तुम्हाला संघर्ष दिसून येईल. आता आपण बघतो ना, केशवानंद भारती केस वगैरे वगैरे, ते लोक येस, काळानुरूप आपल्याला विस्तार करावा लागतो अर्थाचा. आणि काही लोक मग तो विस्तार होऊ देत आणि ते संकोच करू बघतात. तर संतांनी सुद्धा आपल्या परंपरेकडे पाहिलं, ते याच दृष्टिकोनातून पाहिलं. ज्ञानेश्वरांनी किंवा या एकूण सगळ्या एकनाथांनी
आपली पूर्वीची जी परंपरा आहे चालत आलेली, त्याला गडीभर वैदिक परंपरा म्हणा, काही प्रॉब्लेम नाही, त्या परंपरेचा अर्थ आणखीन विस्तार करण्याचा प्रयत्न केला. मी त्याचं एकच तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. उदाहरण असं आहे की भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. काय श्लोक आहे? श्रीकृष्णाचं सांगतो की अर्जुना, माझ्याकडे जे कुणी लोक येतात ते स्त्रिया, वैश्य, शूद्र कुणी असले तरी मी त्यांना गती देतो. स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा ते पियांती पराम गतिम. स्त्रिया असतील, वैश्य असतील आणि शूद्र असतील. आता इथे शूद्रापर्यंत थांबलेलं आहे मूळ गीतेमध्ये. त्यामुळे गीतेवरचे जे भाष्य करणारे आचार्य वगैरे लोक आहेत ते तेवढं सांगतील आणि थांबतील. तर ज्ञानेश्वर काय करतात माहिती का? ते म्हणतात की अरे याच्यात शूद्राचा उल्लेख गीतेमध्ये आहे, पण शूद्राच्यापेक्षा खालची एक कॅटेगरी आहे ना ते शूद्राची, तिचं नाही आहे, मग तिचा आपल्याला समावेश करायला पाहिजे. मग ते असं म्हणतात की तैसे क्षत्रिय, वैश्य, स्त्रिया, शूद्र अंत्यादी इया. शूद्रांच्या नंतर खालची कॅटेगरी जी आहे ती अंत्याची कॅटेगरी, अतिशूद्राची कॅटेगरी, ती ज्ञानेश्वरांनी त्या भगवद्गीतेच्या श्लोकाच्या भाष्यात आणली. म्हणजे त्यांनी त्या श्लोकाचा अर्थाचा विस्तार केला की त्याची गरज आहे आज. आणि अशाच प्रकारे संतांच्या साहित्याचा अर्थविस्तार पुढे सुधारक करतात. अशा प्रकारचं ते डायलेक्टिक्स आहे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सामाजिक सुधारणांचं. आणि नेमकं झालं का अलीकडच्या काळामध्ये? मी तुम्हाला म्हटलं की अभ्यासकांच्या मध्ये असे जे दोन यांनी आपला मुक्तमुख अजूनही स्वतःला मानून असं, त्याच्यामुळे फार नुकसान झालं. आणि आपल्या परंपरेमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या माहीत नाहीत, असं एक तुच्छतावाद त्याच्यामध्ये आला. डॉक्टरांचं वैशिष्ट्य हे आहे की ते या सगळ्या परंपरेकडे तुच्छतेने पाहत नव्हते. ती आपली परंपरा आहे, आपण त्या परंपरेचे एक घटक आहोत, आणि त्यामुळे त्या परंपरेत जर काही अनिष्ट गोष्टी शिरल्या असतील तर त्या दूर करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा प्रकारची अस्थेवाईक बांधिलकी ही डॉक्टरांनी पत्करली होती. आता साहजिक आहे की ज्या लोकांच्या, ज्या हितसंबंधी लोकांना असंच पाहिजे आहे किंवा ज्याच्यात त्यांचे हितसंबंध दडलेले आहेत, त्यांना असंच वाटणार की शत्रू आहेत. ते धर्माचे शत्रू नसून धर्माचे मित्र होते. हा माझा संपूर्ण थिसिस आहे याच्यामधला, माझ्या पुस्तकातला. आणि म्हणून त्यांनी ही संत सुधारक ही परंपरा वेगळ्या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाजूने पुढे नेली. म्हणजे हे सगळे एकाच परंपरेचे घटक आहेत असं मी समजतो. आणि मग त्याही वेळेला बघा, म्हणजे संतांनाही विरोध करणारे लोक होते, सुधारकांनाही विरोध करणारे लोक होतेच की नाही, तसं यांनाही विरोध करणारे लोक असणार निश्चितपणे. त्याचं एक कारण म्हणजे ते धर्माचा अत्यंत संकुचित अर्थ लावतात. दुसरं कारण म्हणजे हितसंबंध असू शकतो. आणि तिसरं कारण म्हणजे अज्ञानीपणा असू शकतो ना. अहो ते काही सांगायला लागले लोक. ते म्हणले हे जर बिल आलं ना, म्हणले वारकऱ्यांना सांगायला लागले की ते सरकार पंढरीच्या वारीवरतीच बंदी घालील. अरे म्हणले हे कुठे कशामध्ये? पण सांगायला लागले ना लोक. आणि ज्याला सामान्य माणसाला खरं वाटतं ना ते. मी तुम्हाला सांगतो की मी आत्तापर्यंत पंढरपूरच्या वारीवरती जेवढे लेख वाचले त्याच्यात सगळ्यात उत्तम लेख पण दाभोळकरांचा आहे. त्याच्यातला जो गाभा आहे नेमका तो त्यांनी पकडला बरोबर. आणि म्हणून आपल्याला त्यांच्याशी जोडून त्यांच्याबरोबर पुढे नेलं पाहिजे. नाही तर होतं काय माहिती का, म्हणजे मी विशिष्ट याच्यावर बोलत नाही, आपल्याकडे प्रामाणिक लोक थोडे होऊन गेले का हो, काम करणारे, क्लेश सहन करणारे, त्याग करणारे पुष्कळ होऊन गेले ना. पण त्यांची जी चळवळ करण्याची स्टाईल होती ज्याला म्हणतो आपण, त्या स्टाईलने ते समाजापासून एलिनेट झाले आणि त्यांची अशी बेटं होत गेली. आणि त्या बेटातच नागरिकत्व मिळवण्यात त्यांना भूषण वाटायला लागलं. असं नाही करून चालणार. म्हणजे तोच परत मुद्दा आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना जे सांगितलं तोच मुद्दा आहे की लोक हे असेच वागणार, तरी देखील आपण लोकांची फटकून वागायचं नाही. आपण लोकांमध्ये राहायचं, लोकांबरोबर काम करायचं आणि लोकांना आपल्या बरोबर घेऊन जायचं. तर ही जी मुळातली संतांची दृष्टी होती ती दृष्टी महाराष्ट्रातल्या सुधारकांनी बरोबर पकडली. आणि तीच दृष्टी मला असं वाटतं दाभोळकरांमध्ये होती. आणि म्हणून ही एक अविच्छिन्न अशा प्रकारची परंपरा मी मानतो.
आता कदाचित काही लोकांना वाटणार नाही, मी सांगितलं की माझे ते लेख छापले पुरोगामी लोकांच्यावर थोडी समीक्षा करणारे, टीका करणारे, तर डॉक्टरांना लोकांनी विचारलं की सदानंद मोरेंचा असलेला लेख छापता कशाला, असंही होऊ शकतं. म्हणजे त्याही प्रकारचे लोक असं म्हणजे त्याला पण तरी देखील हा संवाद आहे तो अशा प्रकारे अखंड चालला पाहिजे. माझ्यापुरतं बोलायचं म्हणजे मी निश्चितपणे स्वतःला एक मला समाधान आहे की आपण डॉक्टरांच्या कार्यात मदत केली आणि डॉक्टरांना एक एक कॉन्ट्रीब्युशन होतं आणि नंतर एक ट्रिब्यूट होती, ती या ग्रंथाच्या रूपाने मला करायची संधी मिळाली. आणि आज परत या 9 वर्षानंतरच्या त्यांच्या स्मृतिदिनी मला या ठिकाणी आपल्यापुढे व्याख्यान देण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी दाभोळकर कुटुंबियांचे आणि अनिसचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.